मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे फॅक्टरी. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. राजन मराठवाड्यात दुष्काळी गावातून मुंबईत आला होता. वडिलांनी गेल्याच महिन्यात आत्महत्या केल्यामुळे आता पूर्ण कुटुंबासाठी कमवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती. त्यातच त्याने मुंबईतच यायचं ठरवलं. रात्रीच्या गाडीने तो मुंबईत पोहोचला होता. राहण्याची काहीच सोय नव्हती, त्यामुळे त्याने रात्र VT स्टेशनवरच काढायचं ठरवलं. उद्यापासून त्याला जी मिळेल ती नोकरी स्वीकारून पैसे जमवायचे होते. सकाळी 6ला वर्दळ चालू झाली आणि तो उठला. गावाकडून येताना जेमतेम 500 रुपये घेऊन तो आला होता. त्याने चहा घेतला आणि बाकीचे नैसर्गिक विधी करून तो स्टेशनच्या बाहेर आला. माझगावला बऱ्याच फॅक्टऱ्या आहेत हे त्याने ऐकलं होतं. तिथे आपल्याला नोकरी जरूर मिळेल याची त्याला आशा होती. त्याने माझगावला जाणारी बस पकडली आणि तो निघाला. 10:30ला तो माझगावला पोहोचला आणि तेथील औद्योगिक वसाहतीत जिथं बऱ्याच फॅक्टरी दिसत होत्या त्या बाजूला चालू लागला. त्याचं शिक्षण फार नसल्याने त्याला मिळेल ती नोकरी करणं भाग होतं. आता दुपारचे 2 वाजत आले होते. 3 ते 4 कारखाने फिरून झाले होते, पण कुठेच जॉब उपलब्ध नव्हते. आता काहीतरी खाऊन घ्यावं असं त्याला वाटलं. तो इंडस्ट्रीयल एरिया असल्याने तिथं बऱ्याच छोट्या टपऱ्या होत्या. त्यातल्याच एका टपरीवर काहीतरी खायला थांबला. तिथं खाऊन झाल्यावर त्याने टपरीवाल्यालाच विचारलं, भाऊ, कामाच्या शोधात आलो इथं, कुठं काम भेटल काही सांगू शकाल का? हे बघ भाऊ, सध्या लई अवघड झालं इथं कामाचं. तू इकडं खालच्या अंगाला जे कारखाने आहेत तिथं बघ, तो माणूस म्हणाला. राजन आता त्या माणसाने सांगितलेल्या बाजूला निघाला. तिथं 3 ते 4 कारखान्यात त्याने चौकशी केली, पण पदरी निराशाच पडली. आता त्या भागात एक शेवटची फॅक्टरी राहिली होती. तो आता त्या फॅक्टरीकडे निघाला. हळूहळू तो त्या फॅक्टरीच्या आवारात आला. खूप मोठी फॅक्टरी होती ती, पण सगळीकडे शांतता पसरली होती. म्हणजे ना कसल्या मशीनचे आवाज ना लोकांचे आवाज. तिथं चिटपाखरू पण नव्हतं. बाहेर त्याने बोर्ड बघितला. तिथे एका वॉचमनची आवश्यकता होती. राजनला आशेचा किरण दिसला. तो आता चालत चालत फॅक्टरीच्या मुख्य दरवाजातून आत जाऊ लागला. मुख्य दरवाजाच्या बाहेर एक मोठा बोर्ड टांगला होता. तो बोर्ड इतका मोठा होता की एखाद्याला फॅक्टरीच्या गेटमधून पण स्पष्ट दिसेल. त्या बोर्डवर लिहिलं होतं, एकूण कामगार संख्या 55. आतमध्ये ती भव्य फॅक्टरी बघून त्याची थोडी निराशाच झाली, कारण आतमध्ये ती फॅक्टरी एकदम ओसाड होती. तिथले सगळे मशीन जळून खाक झालेले. सगळीकडे धूळ पसरली होती. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी आवाज दिला. काय भाऊ, काय पाहिजे? एक म्हातारा माणूस होता. पूर्ण पिकलेले केस आणि दाढी. तो वॉचमनच्या गणवेशात होता. काय नाही, बाहेर बोर्ड बघितला, वॉचमन पाहिजे म्हणून आल तू, राजन म्हणाला. काय नाही भाऊ, इथं वॉचमन मीच आहे. जुना बोर्ड आहे तो, जा इथून. तो निराश होऊन निघाला. थोडा चालत तो फॅक्टरीच्या गेटकडे पोहोचला आणि तेवढ्यात त्याला मागून परत कोणीतरी आवाज दिला. काय रे, काय पाहिजे? मागे एक मध्यमवयीन माणूस होता. काय नाही साहेब, बोर्ड बघितला, वॉचमन पाहिजे. पण तुम्ही ठेवलाय ना, राजन म्हणाला. अरे हो, आम्हाला हवा एक वॉचमन इथं, मी इथला मॅनेजर आहे, तो माणूस म्हणाला. राजनच्या आशा पल्लवित झाल्या. बहुतेक दुसरा वॉचमन हवा असेल असा विचार करून तो गप्प बसला. तुझं नाव काय, कुठं राहतोस? त्या मॅनेजरने विचारलं. मी राजन सातपुते, बीडवरून आलोय. राहायला जागा नाही, कालच आलो इथं नोकरीसाठी. बरं ऐक, इथं रात्रीची ड्युटी करावी लागेल. महिना 8,000 पगार मिळेल. राहायला पण जागेची सोय करतो तुझी. पण ऐक, इथं कोणालाच येऊ द्यायचं नाही. आसपास कोणी फिरकत असेल तर लगेच हटकायचं. आणि ऐक, रात्री तू सुद्धा आत जायचं नाही. दिवसा जा, पण शक्यतो टाळ. मी दर 2 दिवसांनी इथं येत जाईन, कळलं?
मॅनेजर म्हणाला. बरं साहेब, मंजूर आहे, राजन खुश होत म्हणाला. असं म्हणून मॅनेजर त्याला त्या फॅक्टरीच्या कंपाऊंडला लागून असलेल्या कॅबिनकडे घेऊन आला. हे घे, हा तुझा ड्रेस. हे 1000 रुपये ठेव खर्चायला. ही काठी, इथं फोन आहे, हे माझं कार्ड. काही प्रॉब्लेम झाला की मला फोन करायचा. आता ऐक, सगळ्यात महत्त्वाचं, दिवसा या फॅक्टरीत जाऊ शकतोस, पण रात्री काही झालं तरी तू आत जायचं नाही. आणि लक्षात ठेव, परत एकदा सांगतो, कुणी इथून आत जाता कामा नाही. आजपासून ड्युटी सुरू कर. आता चल, तुला राहायची जागा दाखवतो. असं म्हणून तो त्याला कॅबिन समोर असलेल्या एका खोलीकडे घेऊन आला. ती एक छोटी खोली होती. तिथं एक लोखंडी कॉट होता, टेबल फॅन आणि एक बल्ब. संडास बाथरूम मागे आहे. ही तुझी खोली, ही घे किल्ली. चल, मी निघतो. नीट लक्षात ठेव काय म्हणलो ते. इमानदारीने काम कर. असं म्हणून तो तिथून निघून गेला. राजन खुश होता, पण काही प्रश्न त्याला पडले होते. साहेब असं का म्हणाला की कोणाला आत जाऊ द्यायचं नाही? कोर्ट कचेरीचा मामला असेल. पण मग असं का म्हणला असेल की आपण पण आत जायचं नाही? जाऊ दे, नोकरी तरी भेटली, राहायची बी सोय झाली. 1000 रुपये बी देऊन गेला आणि कापड बी देऊन गेला. भारी काम झालं. आता राजन त्या खोलीत आला आणि थोडा आडवा झाला. त्याला झोप लागली. जाग आली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. तो उठला, तोंड धुवून बाहेर आला. त्याने त्या फॅक्टरीच्या इमारतीकडे पाहिलं. ती बकाल वाटत होती. त्याने त्याचे वॉचमनचे कपडे घातले आणि रात्रीचं जेवण आणायला त्या मगाच्याच टपरीवर आला. तिथून त्याने खाण्याचे पदार्थ घेतले आणि तंबाखूची पुडी घेऊन तो खोलीवर आला. जेवण करून तो हातात काठी घेऊन त्या केबिनकडे आला. खिशातून तंबाखू काढून मळू लागला आणि अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं. तोच दुपारी त्याला भेटलेला म्हातारा वॉचमन होता. काय रे, तू अजून इथंच? आणि हे वॉचमनचे कपडे? तो म्हणाला. हो, मला साहेबांनी ठेवलाय कामावर, रात्रपाळीवर, राजन म्हणाला. अरे पण मी आहे की इथं, कशाला पाहिजे दुसरा वॉचमन? तो म्हातारा म्हणाला. ते तुम्ही साहेबाला विचारा, राजन रागात बोलला. उद्या साहेबाला बोलीन मी, आज तू थांब. बरं थोडी तंबाखू बघू की? तो म्हातारा म्हणाला. राजनने त्याला पुडी दिली. त्याने थोडी तंबाखू काढून घेतली आणि तो तसाच चालत फॅक्टरीच्या आत गेला. आता रात्रीचे 10 वाजले होते. फॅक्टरीतून आता हळूहळू कसले कसले आवाज येऊ लागले. ते आवाज होते माणसांचे, जसे की बरीच माणसं फॅक्टरीत काम करत आहेत. तसेच मोठमोठ्या मशीनचे आवाज येऊ लागले. पण आतमध्ये गुडूप अंधार होता. आत कोणीच दिसत नव्हतं. राजन आता घाबरू लागला होता, कारण त्याच्यासमोरून तर कोणीच आत गेलं नव्हतं. फक्त तो म्हातारा वॉचमन आत गेला होता. बराच वेळ ते आवाज ऐकून शेवटी राजनने आत जाऊन यायचं ठरवलं आणि तो त्या कॅबिनपासून हळूहळू चालत फॅक्टरीच्या मुख्य दरवाजाकडे निघाला. आता ते आवाज हळूहळू वाढू लागले. तेवढ्यात राजनला कोणीतरी फॅक्टरीच्या मुख्य दरवाजातून पळत येताना दिसलं. ती व्यक्ती काहीतरी ओरडत येत होती. राजनने त्या दिशेने टॉर्चची लाईट मारली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ते त्या म्हाताऱ्या वॉचमनचं मुंडकं नसलेलं धड पळत येत होतं आणि त्याच्या हातात त्या वॉचमनचं रक्ताने माखलेलं मुंडकं होतं. त्या मुंडक्याचे डोळे उघडे होते आणि त्याच्याच तोंडून आवाज येत होता. वाचवा, वाचवा, मला ते मारून टाकतील. राजनचे पाय लटलट करत होते. तो आता परत कॅबिनच्या दिशेने पळू लागला. तो पळत केबिनपर्यंत आला. त्याने मागे पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं. राजन आता चांगलाच घाबरून गेला होता, पण ड्युटी सोडून जाऊ शकत नव्हता. त्याने परत तंबाखू काढली आणि टेन्शनमध्ये चुना लावून मळू लागला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. थोडी मला पण दे की? त्याने दचकून मागे पाहिलं आणि त्याचं काळीजच उडालं. तोच म्हातारा वॉचमन होता. विकृत असं हास्य त्याच्या चेहऱ्यावर होतं. त्याला पाहून राजन थरथरू लागला. तंबाखू तशीच टाकून तो पळू लागला. पण पळत पळत तो हे विसरून गेला. तो फॅक्टरीच्या दिशेने पळतोय. तो पळत पळत फॅक्टरीच्या मुख्य दरवाजातून आत आला. तो आत येताच फॅक्टरीचं मुख्य दार आपोआप बंद झालं.
अचानक त्याच्या लक्षात त्याची चूक आली की आपण फॅक्टरीच्या आत आलोय. तो त्या बंद दरवाजाजवळ येऊन दार उघडायचा प्रयत्न करू लागला, पण काही उपयोग झाला नाही. आतमध्ये गुडूप अंधार होता. मगाशी येत असलेले आवाज आता बंद झाले होते. राजन भीतीने घामाघूम झाला होता आणि अचानक फॅक्टरीच्या आत लाईट चालू झाली आणि प्रकाशात त्याने जे दृश्य पाहिले ते भयंकर होते. तिथे 50 ते 60 जण होते. सगळ्यांचे चेहरे जळालेले, सडलेले होते. अंगावर मळकट, रक्तात माखलेले, फाटलेले कपडे. ते सगळेजण फॅक्टरीच्या मशीनकडे बघत होते आणि मशीन आता आपोआप चालू झाले. मशीन चालू होताच ते 50 ते 60 मजूर विकृतपणे किंचाळू लागले. काही जण तर आक्रोश करून जमिनीवर लोळू लागले. राजन ते भयंकर दृश्य पाहून घामाने ओलाचिंब झाला होता. तो पुन्हा दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला. त्याला आता वरच्या मजल्यावर एक खिडकी उघडी दिसली. तो त्या सगळ्यांच्या नजरा चुकवत फॅक्टरीच्या लोखंडी पायऱ्यांकडे आला. तो पायऱ्या चढून वर जाऊ लागला. इतक्यात कोणीतरी मागून त्याचा उजवा पाय धरला. राजनने घाबरून मागे पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याला कामावर ठेवलेला मॅनेजर होता. तुला सांगितलं होतं ना आत यायचं नाही, नाईट शिफ्ट मध्ये कामगारांना डिस्टर्ब करायचं नाही, पण तरी तू आलास. आतापासून तू पण इथला मॅनेजर आहेस. असं म्हणून तो राजनला खाली ओढू लागला. राजनने कसाबसा पाय सोडवला आणि तो वर पळाला त्या खिडकीकडे. त्या खिडकीजवळ येऊन त्याने बाहेर पाहिलं तर त्याला अजून एक धक्का बसला. बाहेर तो म्हातारा वॉचमन आणि तो मॅनेजर उभे होते. मॅनेजर म्हणत होता, कुठं चाललायस? तुझी ड्युटी अजून संपली नाहीये. वॉचमन म्हणाला, तंबाखू दे की रे. आता राजन दुसऱ्या मजल्याकडे पळू लागला. दुसरा मजला हा फॅक्टरीचा ऑफिस असावं असा होता. मोठमोठी कॅबिन आणि मीटिंग रूम तिथं होत्या, पण त्याही उजाड आणि जळून गेल्यासारख्या झालेल्या. तिथं स्मशान शांतता होती. अचानक त्याला एका मीटिंग रूममधून 5 ते 6 लोकांचे आवाज येऊ लागले. ते जणू काही मीटिंग घेत होते. राजन आवाजाच्या दिशेने चालू लागला. मीटिंग रूमच्या इथे आला आणि समोरचं दृश्य पाहून भीतीने त्याच्या अंगावर काटा आला. तिथं 5 माणसे होती. सगळ्यांचे शरीर सडलेले होते आणि बाजूला नुसते हाडांचे ढीग लागलेले होते. ते इंग्लिशमध्ये कसे तरी बोलत होते. त्यांची नजर आता राजनवर पडली आणि ते विकृतपणे खिदळू लागले. वॉचमन, ड्युटी संपली नाही अजून. असं म्हणून ते सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले. आता राजनला मृत्यूचा आभास होऊ लागला. तो जीव वाचवायला तिसऱ्या आणि शेवटच्या मजल्याकडे निघाला. त्याने आता मागे वळून पाहिलं आणि मृत्यू त्याला दिसू लागला. कारण आता सगळे मजूर, तो मॅनेजर आणि ते मीटिंग रूम मधले 5 जण हळूहळू त्याच्या मागे येत होते. तिसऱ्या मजल्याकडे पळण्याव्यतिरिक्त आता कोणताच मार्ग नव्हता. तो पळत पळत तिसऱ्या मजल्यावर आला आणि समोर किळसवानं दृश्य पाहून त्याला मळमळू लागलं. त्या खोलीत अनेक प्रेत पडली होती. सडलेल्या प्रेतांचा वास सुटला होता आणि त्या प्रेतांवर उंदरांचा ढीग होता. उंदरांचे चिचे असे आवाज येत होते. तो सगळा प्रकार बघून राजन जागीच कोसळला. त्याला कसं तरी होऊ लागलं आणि तो बेशुद्ध झाला. त्याला काही वेळाने जाग आली. त्याला प्रथमतः आठवत नव्हतं की आपण कुठे आहोत, पण नंतर त्याला घडलेला सगळा प्रकार आठवला. तो उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथं काहीच नव्हतं. ना तो प्रेतांचा ढीग, ना उंदीर. सगळीकडे स्मशान शांतता होती. बहुतेक हीच योग्य वेळ आहे जीव वाचवायची. तो आता दबक्या पावलांनी हळूहळू तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरू लागला. आता तिथं त्या जळालेल्या फॅक्टरीत कोणीच नव्हतं. तो आता दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आणि त्यावरून आता मुख्य वर्कशॉप जिथं ती मशीन होती तिथं आला. समोर 200 फुटावर त्याला फॅक्टरीचं मुख्य दार दिसत होतं. ते दार अजून बंदच होतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला मुख्य वर्कशॉपला लागून एक खोली दिसली आणि त्या खोलीला लागून
एक दरवाजा दिसला जो फॅक्टरीच्या बाहेर जात होता आणि तो दरवाजा उघडा होता. राजनने क्षणाचाही विलंब न करता त्या खोलीकडे मोर्चा वळवला. तो पळत पळत तिकडे निघाला आणि अचानक फॅक्टरीत परत ते आवाज चालू झाले, मशीनचे आणि कामगारांच्या किंचाळण्याचे. पण दिसत कोणीच नव्हतं आणि पळत पळत त्याची नजर फॅक्टरीच्या छताकडे गेली आणि त्याला कापर भरलं, कारण मगाशी त्याला दिसलेले सगळे कामगार छताला लटकलेले होते आणि ते चित्रविचित्र आवाजात किंचाळत होते. त्याने कानावर हात ठेवला. तो त्या खोलीकडे पळत होता. तो खोलीत शिरला आणि 20 फुटावर असलेल्या त्या दरवाजातून बाहेर पडणार इतक्यात असं वाटत होतं की तो दरवाजा त्याच्यापासून दूर जातोय. राजन जीव तोडून पळत होता, पण तो दरवाजा आणि त्याच्यामधलं अंतर संपतच नव्हतं आणि आता तर तो दरवाजा त्याच्यापासून इतका दूर दिसत होता जणू की 2 किलोमीटर अंतर असावं. राजनला धाप लागली. तो तिथंच थांबला आणि दम खाऊ लागला. इतक्यात कोणीतरी त्याच्या समोर पाण्याचा ग्लास धरला. राजनने दचकून पाहिलं आणि त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या, कारण तोच टपरीवाला होता ज्याने त्याला या फॅक्टरीत जॉब असल्याची माहिती दिली होती. तो पाण्याचा ग्लास हातात धरून विकृतपणे स्मित हास्य करत होता. तू इथं कसा? राजनने थरथरत विचारलं. मी इथंच असतो आणि आता तू पण इथेच राहशील त्यांच्यासारखा. त्याने मागे बोट दाखवलं. मागे 4 माणसं उभी होती. चौघांनी वॉचमनचेच गणवेश घातले होते. त्यांचे चेहरे रक्ताने माखलेले होते. ते चौघे रडत होते, किंचाळत होते. हळूहळू ते चौघे राजनकडे येऊ लागले. राजन उठला, पण त्याला पळता येत नव्हतं. जणू त्याच्या पायाला लकवा मारला होता. तरीही त्याने जीव वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि कसाबसा खरडत खरडत तिथून निघायचा प्रयत्न करू लागला. आता मात्र तो परत फॅक्टरीच्या मुख्य वर्कशॉपमध्ये आला. सगळीकडून आता त्याला प्रेतात्म्याने घेरून टाकलं. तो काहीच करू शकत नव्हता. फक्त एक मोठी किंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली आणि सगळंच थांबलं. दुसरा दिवस उजडला. राजनला शुद्ध आली तेव्हा तो त्याच फॅक्टरीत मशीनच्या बाजूला उभा होता. त्याचं शरीर एका ठेक्यात काम करत होतं. त्याने बाजूला पाहिलं. सगळे कालचे मजूर एखाद्या प्रेतासारखे यंत्रवत हालचाली करत काम करत होते. मशीन चालू होत्या. फॅक्टरीचा मुख्य दरवाजा उघडला. त्यातून एक तरुण मुलगा आत डोकावत होता. राजन जोरात ओरडला, इथे येऊ नकोस, निघ इथून. पण जणू काय त्या तरुणाला ना राजन दिसत होता ना त्याचा आवाज येत होता. तो तरुण आता फॅक्टरीच्या गेटच्या दिशेने जाऊ लागला. तिथं त्याला तो मॅनेजर भेटला. राजन हे सर्व आतून पाहत होता. मॅनेजर काल जे राजनला बोलला होता तेच सर्व तो आज त्या तरुणाला पण सांगत होता. हळूहळू सगळे मजूर फॅक्टरीच्या खिडक्या आणि दरवाजापाशी येऊन बाहेर त्या तरुणाकडे बघू लागले. त्यातील एक म्हातारा म्हणाला, चला आज रात्री अजून एक गडी वाढेल इथं. राजन स्वतःच्या नशिबावर रडत रडत फॅक्टरीच्या दारापाशी आला. त्याला तो मोठा बोर्ड दिसला. त्यावर लिहिलं होतं, एकूण कामगार संख्या 56. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.